कुंभ राशीचे म्हातारपण आणि आरोग्य कसे असेल? मित्रांनो, कुंभ राशीची वृद्धावस्था चांगली आणि स्थिर असण्याची शक्यता आहे, परंतु आरोग्यासाठी काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. कुंभ राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात शेवटच्या वर्षातही आयुष्यात नेहमीच नवनवीन गोष्टी शिकतात आणि अनुभवण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना सक्रिय आणि स्वतंत्र व्हायचे असते. त्यामुळे त्यांच्या म्हातारपणातही ते सक्रिय आणि उत्साही राहतात. त्यांना आजूबाजूच्या लोकांशी संबंध राखण्यात आणि ज्ञान मिळवण्यात रस असतो. ते आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात आणि नवीन गोष्टी शिकतात आणि अनुभवण्यासाठी उत्सुक असतात. आरोग्याची काळजी घेणे, आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि भावनिकदृष्ट्या मजबूत राहणे यांसारख्या गोष्टी कुंभ राशींच्या म्हातारपणात लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. मानसिक अस्वस्थता आणि दृष्टिकोन. कुंभ राशीचा कारागृह शनी असल्यामुळे वयानुसार त्यांच्यात गंभीरपणा आणि प्रगल्भता वाढते. त्यांचे विचार नेहमी आधुनिक, वैज्ञानिक आणि प्रगतिशील असतात. म्हातारपणातही ते तंत्रज्ञान आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा ठेवतात. पारंपरिक गोष्टीपेक्षा नव्या विचारसरणीकडे त्यांचा कल अधिक असतो. सामाजिक जीवन. म्हातारपणात कुंभ राशींचे लोक एकटे राहायला प्राधान्य देतात, पण याचा अर्थ असा नाही की ते समाजापासून दूर असतात. ते समाज हितासाठी कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये सहभाग घेतात. सामाजिक चळवळी, पर्यावरण, शिक्षण, विज्ञान यामध्ये त्यांना खूप रस असतो. आरोग्य. कुंभ राशींच्या लोकांना रक्तासंबंधी विकार, मज्जासंस्थेशी संबंधित त्रास, पाय किंवा गुडघ्याचे विकार होण्याची जास्त शक्यता असते. त्यांना थंडीची झळ अधिक जाणवते. नेहमीच योग, व्यायाम व आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. आर्थिक स्थिती. हे लोक खर्च करताना विचार करून करतात. म्हातारपणात त्यांच्याकडे स्वतःचा काही आर्थिक साठा असतो. ते गुंतवणूक करताना काळजी घेतात. अनेकदा त्यांनी तरुणपणात घेतलेले शहाणपणाचे निर्णय म्हातारपणात उपयोगी पडतात. कौटुंबिक नातेसंबंध. कुंभ राशींचे लोक स्वभावाने थोडेसे विचित्र किंवा अलिप्त वाटू शकतात. म्हातारपणातही त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य हवे असते. ते प्रेमळ असले तरी फारसे भावनिक प्रदर्शन करत नाहीत. नातवंडांशी त्यांचे नाते बौद्धिकदृष्ट्या समृद्ध असते. गोष्टी शिकवणे, प्रयोग करून दाखवणे, नवनवीन गोष्टींबाबत चर्चा करणे यामध्ये त्यांना आनंद मिळतो. विरंगुळा आणि छंद. म्हातारपणात कुंभ राशींचे लोक वाचन, संशोधन, तंत्रज्ञानाशी निगडित काम, हस्तकला किंवा नवीन काही शिकणे यामध्ये वेळ घालवतात. ते शिकत राहणे हा तत्त्वज्ञान आयुष्यभर पाळतात. आध्यात्मिकता. कुंभ राशींचे विरुद्ध आध्यात्मिकतेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतात. त्यांना अंधश्रद्धा नको असते, पण विश्व, जीवन, आत्मा याविषयी थोडं विचार करणे त्यांना आवडते. ध्यान, मेडिटेशन यामध्ये त्यांचा खूप रस असतो. 1. कुंभ राशींचे पुरुष स्वभाव आणि दृष्टिकोन. हे पुरुष वृद्ध झाल्यावरही मनाने तरुण असतात. तंत्रज्ञान, विज्ञान, सामाजिक विषयामध्ये रस टिकून ठेवतात. विचार, स्वातंत्र्य व स्वतःची वेगळी मत सण हे त्यांचे वैशिष्ट्य असते. थोडं एकटं राहणं त्यांना आवडतं, पण गरज पडली तर सल्लागाराच्या भूमिकेत अगदी योग्य सल्ला देतात. 2. कौटुंबिक व सामाजिक नातेसंबंध. ते थोडेसे अलिप्त बसू शकतात. फार भावनिक नातेसंबंध गुंतत नाहीत, पण नातवंडासोबत त्यांच्या मैत्रीसारख्या नात्यातून एक वेगळी जिव्हाळ्याची भावना निर्माण होते. कधीकधी ते कुटुंबियांसाठी विचित्र पण हुशार आजोबा अशा स्वरूपात असतात. 3. छंद. पुस्तक वाचन, माहिती गोळा करणे, प्रयोग करणार, रेडिओ, इंटरनेट वापरणं हे त्यांचे छंद असतात. म्हातारपणातही त्यांचा मी अजून शिकू शकतो हा दृष्टिकोन कायम राहतो. कुंभ राशींच्या महिला. स्वभाव व दृष्टिकोन. त्या स्वतंत्र विचारांच्या आणि आधुनिक दृष्टिकोनाचे असतात. म्हातारपणातही त्यांचं बोलणं आणि वागणं प्रगतिशील असतं. त्या सामाजिक क्षमतेसाठी किंवा पर्यावरणासाठी काहीतरी कार्यरत असू शकतात. पारंपरिक सुनबाई किंवा जी या चौकटीत
त्या सहज बसत नाहीत, त्या स्वतःचा वेगळा मार्ग बनवतात. कौटुंबिक व सामाजिक नातेसंबंध त्या प्रेमळ असतात पण अति संवेदनशील नाहीत. मुलं मुले असून जावई यांच्यासोबत मैत्रीचं नातं ठेवण्याचा प्रयत्न करतात. नातोंडाशी त्या संवाद साधतात. गोष्टी सांगणं नाही तर गोष्टी बोलून समजावून त्यांचा अंदाज असतो. छंद सामाजिक काम, स्वतःचे व्यावसायिक उपक्रम, चित्रकला, हस्तकला, फॅशन, ऑनलाईन शिक्षण यामध्ये रस ठेवू शकतात. त्या वृद्ध वयातही आपल्या मतांबाबत ठाम असतात आणि कधीकधी बंडखोरपणाही दाखवतात. कुंभ राशीचे पुरुष आणि महिला दोघेही परंपरेपेक्षा विचारांची स्वतंत्रता या विषयावर या तत्वावर चालतात. कुंभ राशींचे आरोग्य. कुंभ राशीखाली जन्मलेल्या लोकांच्या हाडांची रचना सहसा कमकुवत असते. त्यामुळे किरकोळ पडणे किंवा अपघात देखील फ्रॅक्चर होऊ शकतो. त्यांची मज्जासंस्था, हृदय, पाठीचा कणा, घसा आणि मूत्राशय हे देखील आरोग्याच्या बाबतीत चिंतेचे कारण असू शकतात. तथापि त्यांची पचनसंस्था सर्व प्रकारच्या पदार्थांशी सहजपणे जुळवून घेऊ शकते. त्यांची जास्त काळजी करण्याची प्रवृत्ती असल्याने यावेळी मेंदूचे विकार होऊ शकतात, ज्यामुळे दीर्घकाळात ब्रेन ट्यूमर किंवा स्मरण होऊ शकते. तरीही एकंदरीत ते चांगल्या आरोग्यासह प्रौढ वयापर्यंत जगतात. संभाव्य आरोग्य आणि चिंता. कुंभ राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांनी त्यांच्या मज्जासंस्थेची काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांना मज्जासंस्थेची विकार, मित्रांना सहस्वस्थता इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यांनी पुरेशी झोप घेण्याची काळजी घेतली पाहिजे. त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी सतत प्रेरणा आवश्यक असते. कुंभ राशीसाठी आहार. कुंभ राशीच्या लोकांनी असा आहार घ्यावा ज्यामध्ये त्यांच्या रक्ताभिसरण प्रणालीसाठी चांगले पदार्थ असतील आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. अक्रोड, सामुद्रिक मासे, नाशिक पाती, लिंबू संत्री, सफरचंद, मुळा, कॉर्नपीच, द्राक्षे यांच्यासाठी चांगले आहेत. त्यांना गोड पदार्थ आणि कार्बोनेटेड पेय टाळावे लागतील. या राशींचे लोक जंक फूड किंवा कमी पौष्टिक मूल्य असलेले पदार्थ जास्त खातात. त्यांना भरपूर काजू, बिया, फळे आणि भाजी असल्याची खात्री करावी लागेल. कॉफीऐवजी हर्बल चहा घेण्याचा विचार करावा. अशा प्रकारे म्हातारपणी कुंभ राशीच्या लोकांचे आरोग्य कसे असेल हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.